नमस्कार मंडळी. एसी न्यूज आणि महाराष्ट्र पोलीस न्यूज या दोन्ही चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. खरं तर मंडळी, फुरसुंगी उरुळ देवाची नगर परिषदेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय आणि आता प्रचार अंतिम टप्प्यात आलाय. अगदी 20 तारखेला मतदान होणार आहे. त्यामुळं प्रत्येक उमेदवार आपापल्या ताकदीनं आणि जोराच्या ताकदीनं काम करतोय. खरं तर आता मी 8 नंबर वार्डामध्ये आहे आणि 8 नंबर वार्डातील सोमनाथ बबन यादव यांच्याशी आपण आज खास बातचीत करणार आहोत. सोमनाथजी, आपलं सहर्ष स्वागत आहे. रामकृष्ण हरी सर्वांना. सोमनाथजी, आमच्या दर्शकांना आपला थोडक्यात अल्प परिचय द्या. मी शांताई प्रतिष्ठान पुणे संस्थापक अध्यक्ष, बर. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार हं. यांच्या पक्ष स्थापनेपासून 1999 पासून गेली 25 वर्ष झाले एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे. बर साहेबांचा सगळ्यात जुना कार्यकर्ता बर आणि मी आज तुतारी या चिन्हावर साहेबांच्या लढतोय. बर कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही चिन्हावर लढत नाही. हा, त्यामुळे एकनिष्ठ काय असतं हं. आणि पक्षाची ताकद काय असते हे निवडणुकीत दिसेल तुम्हाला. हा. एकंदरीत आता सोमनाथजी सांगतात की साहेबांचा एकनिष्ठ म्हणजे ज्यावेळेस 2 गट पडले राष्ट्रवादीमध्ये, तर तुम्ही साहेबांना सोडलं नाही. संकट काळातही आम्ही साहेबांसोबतच उभे, कारण आज साहेब 85 वर्षाचे संघर्ष योद्धे आहे आणि त्यांच्या सोबत राहणं आज आम्हाला गरजेचं वाटतंय आणि आम्ही त्यांच्या सोबत कायमस्वरूपी आहे. म्हणजे राजकारणामध्ये माणसं उड्या इकडून तिकडे मारतात, परंतु एकनिष्ठ आणि एकाच व्यक्तीच्या सोबत ठामपणे उभं राहणं यासाठी मोठी ताकद लागते. हे सगळे स्वार्थासाठी इकडून तिकडे उड्या मारणं चाललंय यांचं. बर जिकडं आपल्याला मिळेल तिकडं, पण जो प्रामाणिक आहे, एकनिष्ठ शेवटपर्यंत राहील त्यालाच खरा न्याय मिळणार आहे. अगदी बरोबर. आता तुम्हाला आता शरदचंद्रजी पवार या पक्षातून तुम्ही उमेदवारी अर्ज घेतला आहे आणि तुम्ही आता उमेदवार आहात नगरसेवक पदाचे. काय भावना आहेत? एकदम चांगलं वाटतंय की गेली 25 वर्ष झालं मी पक्षात काम करतोय आणि आज माझ्या कामाची, आज माझ्या निष्ठेची त्यांनी दखल घेऊन मला पक्षाचा एबी फॉर्म दिला. माझ्या पाठीमागं पक्षाची ताकद, या सर्व पद्धतीची ताकद माझ्या पाठीमागं उभी केली आणि निश्चितच मी पक्षामार्फत आजपर्यंत कामं करत आलोय आणि यापुढेही मी पक्षामार्फतच या भागातली कामं करणार आहोत. एकंदरीत तुम्ही आता भागामध्ये फिरताय, काय स्थानिक समस्या आहेत, विकास झालाय काय नाही? निश्चित स्थानिक समस्या आहे. आमचा प्रभाग हा सासोर रोड, गणेश नगर, उत्तम नगर, कचरा डेपोच्या जवळ भागातला भाग असून तो गावापर्यंत जोडलेला आहे. कचरा डेपो भागात असल्यामुळं इथं पाण्याची मोठी समस्या आहे. इथं रोज 2 दिवसाला 4 दिवसाला टँकर येतो. महिला, माता भगिनी त्या हंडा घेऊन पळतात त्या पाण्यासाठी. बर खरं एमजीपीची पाईपलाईनची जी गरज आहे ती ह्या कचरा डेपो भागातल्या लोकांसाठीच आली आहे आणि त्यांना मिळाली पण ते वंचित आहे. आणि खरंच ह्या प्रभागाचा विकास जर करायचा असेल तर गणेश नगर, उत्तम नगर, हुंडेकरी वस्ती, आशीर्वाद नगर, गजानन नगर, जो कचरा डेपो बाधित भाग आहे औरव, ह्यांना एमजीपीचं पाणी हे प्राधान्याने मिळलं पाहिजे आणि रोज मिळलं पाहिजे आणि मुबलक प्रमाणात मिळलं पाहिजे. म्हणजे महत्वाची समस्या पाण्याची आहे. महत्वाची सगळ्यात मोठी समस्या पाण्याची. यासोबत अजून कोणत्या समस्या? ह्यासोबत ह्या भागातल्या काही ड्रेनेज ह्या अजून जोडल्याच नाहीये, ओपन मध्ये सोडलेले आहेत. म्हणजे देश स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाली पण अजूनही मूलभूत समस्या त्याची. लोक त्यासाठीच भांडतात, आम्हाला पाणी पाहिजे, आम्हाला ड्रेनेज पाहिजे, आम्हाला लाईट नाही, आमचे रस्ते नाही. हे कित्येक वर्ष झाले हेच चालले. कारण काय, पिढ्या ना पिढ्या तेच पुढारी, तेच नेते. तो गावचा विकास नाही, तो भागाचा विकास नाही. त्यामुळं खरंच प्रभागाचा, गावचा विकास करायचा असेल, की ज्याला प्रभागाची सगळी माहिती आहे, सर्वसामान्यांचे प्रश्न माहिती आहे की लोकांच्या काय गरजा आहे मूलभूत आणि त्यांना त्या मिळल्या पाहिजे, त्यासाठी मी ठामपणे ते काम करणार. बर. एकंदरीत तुम्ही भागामध्ये फिरत असताना नागरिकांचं म्हणणं काय आहे? नागरिकांचं एवढंच म्हणणं आहे, आम्ही तुमच्या सोबत आहे, आम्ही साहेबांच्या सोबत आहे. फक्त ज्या आमच्या किरकोळ समस्या आहे, ज्या मूलभूत गरजेच्या समस्या आहे, त्यात तुम्ही आम्हाला त्याबद्दल न्याय द्या. आम्ही 20-20, 25-25 वर्ष राहतोय पण पाणी नाही, आम्हाला ड्रेनचे नाही, लाईट नाही, ते रस्ते नाही. त्याच आमच्या मूलभूत समस्या. लोकांचं मोठं काय असं मागणं नाही, ज्या गरजा आहे त्याच आजपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचले नाही. कारण जो येतोय तो गावातला, बाहेरून येणारा इथं सदस्य येतोय, त्यामुळे त्या भागामध्ये दुर्लक्ष आहे त्यांचं टोटली पहिल्यापासून. तुम्ही मगाशी बोलताना सांगितलं की आपला देश स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाली, तरी आपण आता पुणे महानगरपालिकेच्या लगतचं फुरसुंगी गाव आहे आणि अगदी जवळचं गाव आहे ते.
आणि फुरसुंगी महानगरपालिकेमध्येही होतं. आता स्वतंत्र नगर परिषद आहे, तरी सुद्धा या ठिकाणी अनेक समस्यांचा अभाव आहे. तुम्हाला काय वाटतं की या समस्या असण्याचं मूळ कारण काय असू शकतं बरं? समस्येचं मूळ कारण काय आहे की लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्य असू द्या, नगरसेवक असू द्या, त्यांना मिळणारा फंड तो योग्य प्रकारे योग्य योग्य भागात पोहोचला पाहिजे. एकच ठिकाणी तो पडला नाही पाहिजे की तो गावातच पडतोय, तो गंगानगर एकाच भागाचा विकास पूर्णपणे होतोय, बाकीचा भाग वंचित राहतो. वंचित नाही राहत. समान कायदा राबवला पाहिजे, समान योजना की सर्वांना त्या गोष्टी मिळल्या पाहिजे. म्हणजे आजपर्यंत या भागातल्या मतदारांनी ज्यांना निवडून दिलं त्यांनी केवळ त्यांच्या सोयीनुसार हो. त्यांच्या भागातला विकास त्यांच्या केला. भागातला विकास. आणि हा जो भाग आहे हा भाग पूर्णपणे सुविधांपासून वंचित ठेवला वंचित गेला. राहिले, 100% वंचित राहिले. समजा की या भागातील जनतेनं तुम्हाला नगरसेवक पदाची संधी दिली तर काय करा? मी जबाबदारीने सांगतो की ह्या भागातले जेवढे प्रश्न आहे तेवढे मी 5 वर्षात सोडून हा प्रभाग महाराष्ट्रातला 1 नंबरचा प्रभाग बनवून मी दाखवतो. बरं. तर त्याची ब्ल्यू प्रिंट, त्याच्या समस्या सगळे माझ्या कागदावर आहे. आणि तिथले काम करण्याची जबाबदारी, ती जनतेचे प्रश्न आहे, ते माझे स्वतःचे प्रश्न म्हणून मी ते काम करणार आहे आणि ते मी सोडवणार. आणि त्या माता भगिनी, त्या मुलांना, त्या सर्वांना मी न्याय देण्याचं काम करणार. आता आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बघतो की आता आपले प्रतिस्पर्धी सुद्धा विरोधक आहेत, तेही सोशल मीडियावर हेच आवाहन करते, मी सगळं काम करतो. मग दोन्हीमध्ये फरक आहे? फरक हाच आहे की गेले 20 वर्ष झालं आम्ही हे ग्राउंडवर काम करतो. बरं. की राष्ट्रीय महामार्ग असो, पावसाची असो, कोरोनाच्या काळातले असो, कोणतीही समस्या येऊ, पूर येऊ, कोल्हापूर सांगलीला येऊ, सोलापूरला येऊ, मोर्चे असू द्या, कोणते शेतकऱ्यांचे आंदोलन असेल, कोणते ह्याच्यात आम्ही सक्रिय काम करतो की त्या जनतेला तिथं न्याय मिळाला पाहिजे, बरोबर आहे. त्यांच्यासाठी आवाज उठवला पाहिजे, आपण संघर्ष केला पाहिजे. बरोबर आहे. ही लोक जे आलेत ते आज निवडणुकीपुरते 5 दिवस आलेली, 10 दिवस प्रचार करून जातील, आपापले परत हाय त्या उद्योगाला लागते. तसं आम्ही गेली 20-25 वर्ष झाले हे ग्राउंडवरच काम करतो, जनतेसाठीच काम करतो. आमचं सकाळी उजाडला आणि आम्ही झोपेपर्यंत ते रात्रीचे 12-1 वाजू असो, कोणताही रोडवर ऍक्सिडेंट झाला तरी सर्वात पहिले जाणारे आम्ही, राष्ट्रीय महामार्ग 19 त्यांना ससूनपर्यंत नेणं, त्यांना उपचार मिळवून देणं, त्यांच्या घरच्या पर्यंत पोहोचवणं, सगळ्या प्रकारची काम आम्ही करतो. त्यामुळे जनतेला माहिती आहे कोण काम करते, कोण आज आले, कोण काम करत आले आणि कोण काम करेल हे जनतेला माहिती. खरं तर मतदार हा सुज्ञ आहे. मतदार हा सुज्ञ जनतेने ठरवलेले की कुणाला द्यायचे, कुणाला कोण विकास करू शकतो, कोण आपले प्रश्न हे सगळे जनतेला माहिती. बर. विरोधकांना काय आव्हान करतात? विरोधकांना आव्हान करायचं नाही, आपण आपलं काम पोहोचवले, आपण आपलं काम प्रामाणिक करतोय आणि इथून पुढेही मी माझं काम प्रामाणिकच करणार आहे. त्यामुळे विरोधक कशाचे ह्याच्यावर करतात त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. बर. आपण आपलं सरळ मार्गे काम करत राहायचं. आपण आपलं काम करत राहायचं, जनतेची कामं करण्याचं प्राधान्य आपलं पहिल्यापासून आहे. सामाजिक कामात आपण पूर्णपणे वेळ देतो, ते आपली आवड आहे. आज पहिल्यांदाच मला संधी मिळाली, ती पण पक्षाने दिली, न्याय निष्ठेला आज संधी दिली आणि मी नक्कीच त्या संधीचं सोनं करणार. खरं तर जो व्यक्ती पक्षामध्ये एकनिष्ठ राहू शकतो तर तो जनतेशी बांधील त्याच निष्ठेने राहू शकतो. 100% तोच जनतेशी निष्ठ राहू शकतो. बरोबर आहे. कारण की इकडं तिकडे उड्या मारणारे लोक पुन्हा जनतेसोबत उड्या मारतात, परंतु आज यादव साहेब हे पक्षासोबत एकनिष्ठ राहू शकतात, तेही अगदी निस्वार्थ भावनेनं. आणि पक्षाने जेव्हा संधी दिली त्यावेळेसच आणि त्याच पक्षाच्या चिन्हावरती लढायचं. एकूण किती उमेदवार आहेत या चिन्हावरती? तुतारी वाजवणाऱ्या माणूस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार 8 उमेदवार आमचे उभे आहे. बर. या मधल्या काळात ज्या युती आघाड्या चालल्या होत्या त्यामुळं काय झालं की पक्षात ते पूर्ण पॅनेल तयार झालं नाही. त्यामुळं ह्यांच्याबरोबर आघाडी करता की नाही आपण 10 जागा घेऊ, त्यांना 15 जागा देऊ, अर्धे घेऊ, 16 घेऊ, 14-18 घेऊ, ह्याच्यामध्ये त्या वेळ निघून गेला आणि थोड्याच्या कालावधीमुळं त्यामुळे ते आमच्या 8 जागा आहे. पण आम्ही महाविकास आघाडी सोबत आहे, आमच्या सोबत मशाल आणि काँग्रेस आहे. बर. त्यामुळे आम्ही एकत्र लढतोय आणि एकत्र लढण्यामुळे आमची ताकद खूप मोठ्या प्रमाणात. महत्वाचा विषय की महाविकास आघाडी असल्यामुळं महाविकास त्या भागातली ताकदही मोठी आहे. खरं तर तुम्ही महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारच आहात. हो. यासोबत मशालही तुमच्या सोबत आहे आणि ते दर्शकांना पुन्हा सांगा व्यवस्थित. नक्कीच. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार या पक्षातून उभा आहे आणि मी महाविकास आघाडीचा प्रभाग क्रमांक 8 मधून अधिकृत उमेदवार आहे आणि माझं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस. सर्वांना विनंती आहे
शनिवारी 20 डिसेंबर रोजी सर्वांनी मतदान करून भरघोस मताने निवडून द्या. आणि नक्कीच हे जनतेचे काय प्रश्न आहे तुमचे सर्वसामान्यांचे ते मी खांद्यावर घेऊन मी तुमचे प्रश्न मार्गी लावतो. धन्यवाद.